Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकार फाउंडेशन द्वारा आयोजित ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये मी पुन्हा तुमचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चर नंबर 4 पार्ट नंबर 2 प्रोनाउनचा आपण हा पार्ट बघितला आहे. And today we are going to study the next type of parts of it, and that is adjective. विद्यार्थ्यांनो, ऍडजेक्टिव्ह हा पार्ट परीक्षेच्या दृष्टिकोनातून अगदी महत्त्वाचा पार्ट आहे. दिस इज समवॉट अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. आणि ऍडजेक्टिव्ह विषयी आपण अगदी सविस्तरपणे इथे आज डिस्कशन करणार आहोत. सो डिअर स्टुडंट्स, सो लेट्स स्टडी ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्हला मराठीमध्ये विशेषण असे म्हटलं जात आहे. यू नो व्हेरी वेल दॅट which word modifies, which word tells something more about noun or a pronoun in the given sentence, that's called adjective. मराठीमध्ये तुम्ही याची व्याख्या तुम्हाला माहीतच असेल. नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ऍडजेक्टिव्ह असे म्हणतात, ते विशेषण म्हणतात. तर विद्यार्थ्यांनो, आपण एमपीएससीचा अभ्यास करीत आहे, विभिन्न परीक्षेचा आपण इथं अभ्यास करीत आहे. आणि परीक्षाभिमुख आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्या चॅप्टरला, त्या घटकाला आपल्याला त्या लेवल, त्या डेप्थ पर्यंत सुद्धा आपल्याला तो पाठ शिकून घ्यायचा असतो. तर बघूया आपण की ऍडजेक्टिव्ह काय असतं. And first of all, I would like to say you that we must have knowledge about the kinds of adjective. आपल्याला विद्यार्थ्यांनो या विशेषणाचे, या ऍडजेक्टिव्हचे प्रकार, काइंड्स माहित असणे फार गरजेचं आहे, फार आवश्यक आहे. तर आपण आज ऍडजेक्टिव्हचे ते काइंड्स बघत आहे. And let's study the very first kinds of adjective, and that is proper adjective. आपण आज इथे डिस्कशन करणार आहोत ऍडजेक्टिव्हचा पहिला प्रकार, प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. प्रॉपर ऍडजेक्टिव्ह हा काही नवीन पार्ट वगैरे नाही. बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की प्रॉपर ऍडजेक्टिव्ह हा नव्यानं आलेला पार्ट आहे. हा पार्ट इंग्रजी व्याकरणामध्ये प्रॉपर ऍडजेक्टिव्ह हा नव्यानं आलेला पार्ट नव्हे. कुठेतरी मी ऐकलेलं आहे की हा पाठ नवीन आलेला आहे आणि तो समाविष्ट करण्यात आला आहे. परंतु मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितोय, कारण मी सेंट्रल लेवलला या अगोदर एसएससी बँकिंगचे भिन्न खूप वर्षापासून मी हा सिलेबस, हा पाठ मी शिकवत आलेला आहे. आणि मला 10 ते 15, 20 वर्ष अगोदर सुद्धा मी हा पाठ विद्यार्थ्यांना शिकवलेला आहे. म्हणून हे डाऊट मी क्लिअर करायचं की प्रॉपर ऍडजेक्टिव्ह हा नव्यानं इन्क्लूड झालेला काही पार्ट नव्हे. इट इज ऑलरेडी इन इंग्लिश ग्रामर सेक्शनचा तो अगोदरचाच पार्ट आहे. तर विद्यार्थ्यांना आपण आज इथे डिस्कशन करणार आहोत फर्स्ट काइंड ऑफ ऍडजेक्टिव्ह, and that is proper adjective. प्रॉपर ऍडजेक्टिव्ह, प्रॉपर बघा, प्रॉपर ऍडजेक्टिव्ह, प्रॉपर म्हणजे योग्य, ऍडजेक्टिव्ह विशेषण म्हणजे योग्य विशेषण. तर योग्य विशेषण म्हणजे एखाद्या प्रॉपर नाउन पासनं बनलेलं विशेषण. एखाद्या प्रॉपर, आपण नाउन या चॅप्टर मध्ये आपण प्रॉपर नाउन बघितलेला आहे. तर त्या प्रॉपर नाउन पासून बनणारे विशेषण म्हणजे प्रॉपर ऍडजेक्टिव्ह, योग्य विशेषण. उदाहरणार्थ बघा, आपण एक्झाम्पल घेऊया. जसं फ्रेंच हे विशेषण आहे. फ्रेंच हे विशेषण आहे. फ्रान्स या प्रॉपर नामापासून बनलेलं हे विशेषण आहे. फ्रान्स या प्रॉपर नावापासून बनलेलं विशेषण आहे फ्रेंच. तर फ्रेंच वाईन, जसं उदाहरणार्थ बघा, इंडिया प्रॉपर नाउन आहे ना,
आणि या इंडिया या प्रॉपर नावापासून आपण जर बनवलं विशेषण म्हणजे इंडियन हे प्रॉपर ऍडजेक्टिव्ह आहे, कारण प्रॉपर नावापासून बनलेला तो शब्द आहे इंडियन. म्हणजे जसे की फॉर एक्झाम्पल इंडियन कोस्ट, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इंडियन प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. जसं गांधी, यू नो व्हेरी वेल, तुम्हाला माहित आहे गांधी हे जे नाम जे आहे, हे नाव जे आहे ते प्रॉपर मध्ये बोलतोय. तर गांधीपासून गांधीयन थॉट म्हणजे या उदाहरणामध्ये बघा, फ्रेंच प्रॉपर ऍडजेक्टिव्ह, इंडियन प्रॉपर ऍडजेक्टिव्ह, गांधीयन प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. परंतु याचबरोबर नामाची जोड, त्याचबरोबर या ऍडजेक्टिव्हला नामाची जोड असणे आवश्यक आहे. तर फ्रेंच वाईन, इंडियन कोस्ट, Gandhian thought, all these are the examples of proper adjective. Again, my question is that why should we study this part for your competitive exam? आपण या पार्टला कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने स्टडी करणे का गरजेचं आहे? कारण या अगोदर आयोगाने राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये या अगोदर प्रॉपर ऍडजेक्टिव्ह विषयी प्रश्न विचारले. भिन्न कंबाईंड एमपीएससी कंबाईनच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रॉपर ऍडजेक्टिव्ह बद्दल प्रश्न विचारलेले आहेत. तर जनरली आपल्याला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतोय, दॅट इज माय पॉइंट, दॅट्स माय क्वेश्चन. तर होऊ शकतंय तुम्हाला एखादं वाक्य देऊ, एखादं सेंटेन्स देऊ, त्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला होऊ शकतंय की अंडरलाईन केलेला पार्ट हा ऍडजेक्टिव्हचा कोणता प्रकार आहे, कोणता काइंड्स आहे ते सुद्धा विचारला जाऊ शकतंय. किंवा ऑप्शन मध्ये भिन्न प्रकारचे शब्द दिले, भिन्न प्रकारचे पार्ट्स ऑफ स्पीच वर्ड दिले आणि त्यापैकी जर म्हटलं की दिलेल्या ऑप्शन मध्ये किती ऑप्शन मध्ये किंवा कुठल्या ऑप्शनला प्रॉपर ऍडजेक्टिव्ह वापरलेला आहे, तर आपल्याला प्रॉपर ऍडजेक्टिव्हची ओळख सुद्धा करता येणं फार इम्पॉर्टन्स आहे. आणि म्हणून अगदी सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचं की प्रॉपर नामापासून, प्रॉपर नाउन पासून बनलेलं ऍडजेक्टिव्ह म्हणजेच प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. त्याकरिता आपण हे उदाहरण सुद्धा इथं बघितलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ ऍडजेक्टिव्ह अँड दॅट इज द प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. ओके, मुद्दामूनच मी हा पाठ प्रथम क्रमांकावर घेतलेला आहे, कारण तुमच्या डोक्यामध्ये हे नसायला पाहिजे की प्रॉपर ऍडजेक्टिव्ह नवीन आलेला आहे. बिलकुल नवीन हा प्रकार नव्हे. सो dear students, now let's study the second type of adjective, and that is qualitative. That is a qualitative adjective, ज्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजे गुणविशेष जे ऍडजेक्टिव्ह जे विशेषण नामाचे गुण दाखवतात, एक वर्णन करतात, त्याला असं म्हटलं जात आहे डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह. किंवा दुसरा शब्द म्हटला तर त्याला क्वालिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह सुद्धा म्हटला जात आहे. दोन्ही शब्द तुम्ही लक्षात, कारण परीक्षेमध्ये होऊ शकतंय की क्वालिटेटिव्हच्या ऐवजी डिस्क्रिप्टिव्ह हा शब्द प्रयोग करतात. आयोग हा नेहमी काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून विद्यार्थ्यांना कुठेतरी फसवण्याचा, त्या प्रश्नामध्ये तुम्हाला बॅफल करण्याचा प्रयत्न करतात. तर क्वालिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह. काय असतं क्वालिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह? गुणविशेष. ओके, अँड देयर आर टू काइंड्स ऑफ क्वालिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. क्वालिटेटिव्ह ऍडजेक्टिव्हचे दोन प्रकार असतात अँड दे आर, ते प्रकार आहेत, पहिला आहे ऍट्रिब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. क्वालिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह पैकी पहिला जो प्रकार आहे तो आहे ऍट्रिब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह, आणि दुसरा प्रकार आहे प्रेडिकेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. कुठे तुम्हाला सेंट्रल लेवलच्या ऑथरची जी काही पुस्तकं असेल त्या पुस्तकामध्ये कदाचित या क्वालिटेटिव्ह ऍडजेक्टिव्हचे दोन प्रकार तुम्हाला वाचायला मिळतात.
किंवा ज्या लेखकाने अपडेट केलेलं असेल त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र लेवलमध्ये सुद्धा लेखकांचं त्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला क्वालिटेटिव्ह ऍडजेक्टिव्हचे 2 प्रकार वाचायला मिळू शकतात. तर विद्यार्थ्यांनो, मी आवर्जून हे सांगू इच्छितोय की तुम्हाला अगदी डिटेलमध्ये वाचायचं असेल, सविस्तरपणे यावरती क्वेश्चन बँक जर वाचायचं असेल तर मी बिलकुल खात्रीने सांगतोय की तुम्ही द सिक्रेट ऑफ इंग्लिश ग्रामर ज्या पुस्तकाचं लेखन मी केलंय ते पुस्तक एकदा रीड करा. कमिंग सून आहे पुस्तक. एकदा रीड करा आणि तुम्हाला अगदी डिटेलमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इतर कुठे वाचायला मिळाल्या नसतील, त्या गोष्टी तुम्हाला निश्चितच द सिक्रेट ऑफ इंग्लिश या पुस्तकामध्ये आवर्जून वाचायला मिळतोय. या गोष्टीची मला 100% खात्री आहे. तर विद्यार्थ्यांनो, तर देर आर 2 काइंड्स ऑफ क्वालिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, ऍट्रिब्युटिव्ह आणि प्रेडिकेटिव्ह. आता तुम्ही म्हणाल की सर हे प्रेडिकेटिव्ह आणि ऍट्रिब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह कसं ओळखायचं? अगदी सोपं आहे, होऊ शकतं, प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला ऍट्रिब्युटिव्ह आणि प्रेडिकेटिव्ह या 2 ऍडजेक्टिव्हचा फरक सुद्धा कळायला पाहिजे. तर अगदी सोपं आहे. ऍट्रिब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह कधी असतोय? ऍट्रिब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह जर या विशेषणानंतर जर एखादं नाउन, नामाचा शब्दाचा वापर केला असेल, नाउन, इफ the noun is used after this word after the adjective, that is an attributive adjective. कारण तो शब्द एखाद्या नामाचे गुण दाखवतोय. म्हणजे लगेच या ऍडजेक्टिव्ह नंतर, जसे फॉर एक्झाम्पल ही इज ए क्लेवर बॉय. क्लेवर बॉय, आता क्लेवर ऍडजेक्टिव्ह आहे, बॉय हा नावाचा शब्द आहे. म्हणजे या दिलेल्या सेंटेन्स मध्ये ही इज ए क्लेवर बॉय, तर दिलेल्या सेंटेन्स मध्ये क्लेवर जो आहे हा विशेषणाचा शब्द आहे, दॅट इज द ऍडजेक्टिव्ह. परंतु कुठला ऍडजेक्टिव्ह? क्वालिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. क्वालिटेटिव्ह ऍडजेक्टिव्हचा कुठला प्रकार? ऍट्रिब्युटिव्ह की प्रेडिकेटिव्ह? तर त्यापैकी ऍट्रिब्युटिव्ह. कारण क्लेवर नंतर लगेच येणारा जो शब्द जो आहे बॉय, तो नाउन आहे आणि नाउनचा शब्द जर असेल तर तो शब्द जो राहतो तो ऍट्रिब्युटिव्ह असतो. मग प्रेडिकेटिव्ह कसं ओळखायचं? सोपं. जर या प्रेडिकेटिव्ह या ऍडजेक्टिव्ह नंतर जर यानंतर कुठलाही नामाचा शब्द येत नसेल, कुठलंही नाम वापरलं नसेल, तर ऑब्विसली तो जो शब्द राहतो, तो विशेषणाचा जो शब्द राहतोय तो राहतो प्रेडिकेटिव्ह. फॉर एक्झाम्पल, टुडे द वेदर इज प्लीजंट. नोट करून घेत राहतो. पुन्हा एकदा मी रिपीट करतोय. एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल नंबर, ही इज ए क्लेवर बॉय. तर मी म्हटलं या दिलेल्या सेंटेन्स मध्ये क्लेवर ऍडजेक्टिव्ह आहे. नोट करून घेतली तुम्ही? नोट करून घेत चला. आणि दुसरं उदाहरण देत आहे, टुडे द वेदर इज प्लीजंट. द वेदर इज प्लीजंट. आता या दिलेल्या एक्झाम्पल मध्ये या सेंटेन्स मध्ये प्लीजंट जे आहे ते ऍडजेक्टिव्ह आहे, क्वालिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, गुणविशेषण आहे किंवा डिस्क्रिप्टिव्ह विशेषण आहे. आणि त्या प्लीजंट नंतर कसल्याही प्रकारचं नाम वापरलेलं नाही. म्हणजे नामाचे गुण दर्शविल्या जात नाही. तर त्या दिलेल्या सेंटेन्स मध्ये वापरलं गेलेलं जे ऍडजेक्टिव्ह जे राहत आहे ते राहत आहे प्रेडिकेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. अँड दिस वे स्टुडंट, we study 2 types, 2 kinds of descriptive, that means qualitative adjective, लक्षात असू द्या, attributive adjective आणि predicative adjective. So dear students, now let's study the next type and the third type of adjective, and that is quantitative. This part is also somewhat very important part. तुम्हाला कसल्या प्रकारचे आयोगामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतात याबद्दल सुद्धा आपण डिस्कशन करणार आहोत. तर विद्यार्थ्यांचा तिसरा प्रकार आहे क्वांटिटेटिव्ह. कारण निवड आपण किती काइंड्स माहित असल्यानं चालणार नाही. आपल्याला त्या गोष्टीचं सुद्धा नॉलेज असं आवश्यक आहे की परीक्षेमध्ये, येणाऱ्या परीक्षेमध्ये या पर्टिक्युलर एखाद्या घटकावरती कसल्या प्रकारचा प्रश्न तयार होऊ शकतोय तर ती सुद्धा आपली तयारी असायला पाहिजे. म्हणजेच आपल्याला त्या डिटेलमध्ये त्या डेप्थचं नॉलेज सुद्धा आपल्याला ठेवणं फार आवश्यक आहे. आणि काही ट्रिक्स, काही क्लुप्त्या त्या सुद्धा आपल्याला स्वतःच्या आपण नोट करत राहायच्या. तर विद्यार्थ्यांनो,
क्वांटिटेटिव्ह म्हणजे मात्रा. या विशेषणामध्ये, या प्रकारामध्ये मात्रा म्हणजे प्रमाण किंवा वजन अशा प्रकारचा बोध होतो. म्हणजे या क्वांटिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये येतंय जसं की मच, यामध्ये येतंय मच, लिटिल झालंय, इनफ झालंय, सफिशियंट, सम, एनी, ऑल आणि इतरही सुद्धा. यामध्ये तुम्ही द सिक्रेट ऑफ इंग्लिश हे पुस्तक रीड कराल तर तुम्हाला आणखीही यापेक्षाही अधिक शब्द आहे तुम्हाला निश्चितच खात्रीने सांगते ते रीड करायला मिळणारच. तर आपण थोडक्यामध्ये येणारे शब्द बघत आहे. तर विद्यार्थ्यांनो, माझा पुन्हा प्रश्न तोच आहे. माझा प्रश्न तो आहे की स्पर्धा परीक्षेकरिता आपण नेमकी या पार्टला, या घटकाला कशा प्रकारे आपण स्टडी करायला, म्हणजे नेमकी कोणत्या गोष्टी आपण इथे लक्षात ठेवायच्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो, महत्वाचं नोटिंग करून घ्यायचं, प्लीज नोट डाऊन. हा जो प्रकार आहे ना, ज्यामध्ये प्रमाण किंवा मात्रा म्हणजे वजन अशा प्रकारचा बोध होतोय आणि यामध्ये येणारे विशेषणाचे जे शब्द आहेत ते विशेषणाचे शब्द पुन्हा मी रिपीट करतोय. यामध्ये येतं मच, लिटिल, इनफ, सफिशियंट, सम, एनी, ऑल. तर यामध्ये महत्वाचा एक पॉइंट तुम्ही नोट करायचा. आता एक क्वेश्चन घेऊया आपण, तर मी ट्रिक सांगतो यावरती. देअर ब्लँक पेन्स ऑल मिल्क इन द ग्लास. माझा प्रश्न असा आहे, माझा प्रश्न हा आहे की क्वांटिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह करिता वापरलं जाणारं जे क्रियापद जे आहे ते क्रियापद सिंग्युलर वापरावे की प्लुरल वापरावे, हा माझा प्रश्न आहे. तर विद्यार्थ्यांनो, या दिलेल्या सेंटेन्स मध्ये ऑल करिता आपण क्रियापद वापरत आहे, कारण देअर हा कधीही आपला क्रियापद डिसाइड करणार नाही. देअर करिता वापरलं जाणारं क्रियापद हे नेहमी त्याचा असणारा जो कॉम्प्लिमेंटचा जो शब्द असतोय, म्हणजे तो पूरक जो शब्द असतोय, त्या पूरक शब्दाकरिता देअर नंतर वापरलं जाणारं क्रियापद वापरलं जातं. आणि याची आपण सविस्तर चर्चा पुढच्या आपण सिंटॅक्स, सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट फार महत्वाचं चॅप्टर आहे. सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट या चॅप्टर वरती सविस्तरपणे आपण पुन्हा देअर बद्दल आपण काही उदाहरणं डिटेल आपण मोर एक्झाम्पल्स आपण तिथे घेऊया, स्टडी करूया. तर विद्यार्थ्यांनो, वळूया आपण सेंटेन्स कडे. सांगायचं देअर इज ऑल मिल्क इन द ग्लास किंवा देअर आर ऑल मिल्क इन द ग्लास. अगोदर तर आम्हाला ही कॉन्सेप्ट आम्हाला क्लिअर करून घ्यायची आहे. या दिलेल्या सेंटेन्स मध्ये ऑल जो वापरलेला आहे तो क्वांटिटेटिव्ह मात्रा या ऍडजेक्टिव्ह प्रमाणे वापरलेला आहे. कारण न्यूमेरिकल ऍडजेक्टिव्ह मध्ये सुद्धा ऑल वगैरे वापरला जात आहे. परंतु विद्यार्थ्यांनो, जसे की ऑल स्टुडंट्स म्हणा, परंतु या दिलेल्या प्रकारामध्ये, या दिलेल्या सेंटेन्स मध्ये जो ऑल जो वापरलेला आहे, जो यूज झालेला आहे तो क्वांटिटेटिव्ह म्हणेल. कारण यानंतर लगेच येणारा जो नावाचा शब्द जो आहे मिल्क, दॅट इज अ अनकाउंटेबल नाउन, न मोजता येणार. वी कॅनॉट काउंट मिल्क 1 2 3 4. हा, त्याला लिटर मध्ये असं मोजता येईल. परंतु 1 2 3 1 2 3 4 अशा प्रकारे आपण मिल्क या नाउनला मोजता येणार नाही. म्हणून दॅट इज अनकाउंटेबल नाउन. मिल्क मटेरियल नाउन म्हणजे अनकाउंटेबल नाउन, त्याला मोजता येत नाही आणि न मोजता येणारं नाउन. आणि ऑल जो आहे इथे वापरलेला आहे हा क्वांटिटी म्हणजे मात्रा दाखवण्यासाठी वापरलेला आहे. म्हणूनच एक अगदी महत्वाचा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा की क्वांटिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह करिता वापरलं जाणारं क्रियापद हे नेहमी क्रियापद जे आहे ते क्रियापद सिंग्युलर वापरावे. सिंग्युलर वर्ब असं वेगळं कुठेतरी नोट करून ठेवायचं. ऑलवेज वी हॅव टू यूज सिंग्युलर वर्ब. म्हणूनच करेक्ट सेंटेन्स काय बनेल? देअर इज ऑल मिल्क इन द ग्लास. दॅट इज करेक्ट. चुकूनही असं बोलू नये, असं आरचा वापर करू नये. देअर आर ऑल मिल्क. जनरली विद्यार्थी ऑल आल्यानंतर जनरली विद्यार्थी विचार करतात आर.
अनेक वचन प्लुरल क्रियापद वापरण्याचा ते प्रयत्न करतात, परंतु लगेच त्यानंतर अनकाउंटेबल नाउन असल्या कारणाने इथे आपण वापरूया देअर इज ऑल मिल्क इन द ग्लास, दॅट इज द करेक्ट. तर विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे दिस इज द थर्ड काइंड ऑफ adjective and that is the quantitative adjective. Okay, so dear students, now let's study the next kind of adjective and that is numerical. याला numeral adjective सुद्धा म्हटलं जातं. संख्येचा बोध करणारे विशेषण न्यूमेरिकल, संख्यात्मक किंवा न्यूमेरिकल किंवा न्यूमेरल. तर विद्यार्थ्यांनो संख्येचा बोध करणारे विशेषण म्हणजे न्यूमेरिकल किंवा न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. and there are three types of numeral adjective. ही संख्या सुद्धा तीन प्रकारच्या असतात. त्यामध्ये येतं C stands for cardinal, लिहून घ्यायचं. C stands for cardinal number, cardinal. O, C stands for cardinal. O stands for ordinal and M stands for multiplicative. अशा प्रकारे न्यूमेरिकल ऍडजेक्टिव्हचे तीन प्रकार आहे. पुन्हा नोट करून घ्यायचं. कार्डिनल नंबर, त्यानंतर ऑर्डिनल नंबर आणि त्यानंतर मल्टिप्लिकेटिव्ह नंबर. अशा प्रकारे तीन प्रकारचे न्यूमेरिकल ऍडजेक्टिव्ह असतात. ओके, तर आपण बघूया हे कार्डिनल नंबर कसे असतात. कार्डिनल नंबर मध्ये जसे की 1 झालंय, 2, 1, 2, 3, these are cardinal number. त्याला काय म्हटलं जात आहे? कार्डिनल नंबर. ऑर्डिनल नंबर कसे असतात? ऑर्डिनल नंबर जसे की फर्स्ट, सेकंड, थर्ड, these are ऑर्डिनल नंबर. आणि मल्टिप्लिकेटिव्ह नंबर, मल्टिप्लिकेटिव्ह मध्ये येत आहे सिंगल, डबल, ट्रिपल, these are multiplicative number. Okay, again my question is that बघा वाचायला तुम्हाला रीड करायला भरपूर असं मटेरियल मिळतंच. तर विद्यार्थ्यांनो माझा प्रश्न आहे आणि मी ह्याच गोष्टी विद्यार्थ्यांना परीक्षाभिमुख जी माहिती आहे ती माहिती आणि त्यावरती विचारल्या जाणारे जे प्रश्न आहे आणि कसल्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतोय याबद्दल विद्यार्थ्यांना अतिशय मी सविस्तरपणे आपल्या द सिक्रेट ऑफ इंग्लिश या पुस्तकामध्ये लिहिण्याचा मी प्रयत्न केलाय. आणि खात्रीने विद्यार्थ्यांना त्या पुस्तकाचा बिलकुलच 100% सांगतोय, 100% सांगतोय की त्या पुस्तकाचे जे एक्सपेक्टेड क्वेश्चन ज्या आयोगाने विचारलेले नाही, म्हणजे त्याला आम्ही एक्सपेक्टेड क्वेश्चन असं नाव दिलंय, त्या एक्सपेक्टेड क्वेश्चन मधनं सुद्धा बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे असतात. तर वळूया आपण पॉइंटकडे. तर विद्यार्थ्यांना महत्वाचा पॉइंट हा आहे, चला ठीक आहे आम्हाला कळून चुकलोय. these are कार्डिनल नंबर आणि मल्टिप्लिकेटिव्ह नंबर. पुन्हा माझा प्रश्न तोच आहे की व्हॉट टू स्टडी फॉर युअर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. परीक्षेच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर या घटकाला किंवा या प्रकाराला आपण नेमकी काय कोणत्या गोष्टी आपण इथं लक्षात ठेवायचं, म्हणजे कसल्या प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतोय. तर विद्यार्थ्यांनो एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, आपल्याला या ठिकाणी प्रश्न जर विचारला आहे तर या ठिकाणी याचा जो ऑर्डर जो आहे ज्याला आपण क्रम म्हणतोय, when these three numerical adjectives या numeral adjectives are used together, जेव्हा या तीन वेगवेगळ्या किंवा तीनपैकी दोघांचा जरी वापर केला तरी चालेल, when these three or two different numerical adjectives are used together, जेव्हा याचा एकत्रित वापर केला जातोय, नेहमी लक्षात ठेवायचा याचा क्रम जो असतोय, म्हणजे त्या सेंटेन्स मध्ये आपण याचा वापर कुठल्या क्रमाने करावा, तर याचा क्रम जो आहे तो मात्र लिहावा OCM. म्हणजे
जेव्हा आपण वाक्यामध्ये याचा वापर करतोय तर नेहमी ऑर्डिनल नंबर फर्स्ट सेकंड थर्ड हा शब्द अगोदर घ्यावा, त्यानंतर वापरावा कार्डिनल नंबर, आणि जर सेंटेन्स मध्ये मल्टिप्लिकेटिव्ह सुद्धा वापरला असेल तर मल्टिप्लिकेटिव्ह नंबरला नेहमी थर्ड नंबरवर ठेवावे. म्हणजे याचा आपल्याला ऑर्डर लक्षात ठेवायचं. 1 नंबरला ऑर्डिनल नंबर, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला कार्डिनल नंबर आणि तिसऱ्या क्रमांकाला मल्टिप्लिकेटिव्ह नंबर. आणि हा जो ऑर्डर आहे किंवा याचा जो क्रम जो आहे तो क्रम तुम्ही लक्षात ठेवा. फार महत्वाचा. कधी स्पॉटिंग एरर, कॉमन एरर मध्ये या डिफरंट न्यूमेरिकल ऍडजेक्टिव्हचा जो वापर करतो आणि जेव्हा प्रसामध्ये कार्डिनल अगोदर वापरला जातोय आणि ऑर्डिनल नंतर वापरला जात आहे आणि आम्हाला प्रश्न विचारला जात आहे की कुठल्या घटकामध्ये, कुठल्या पार्टमध्ये, वाक्याच्या कोणत्या भागामध्ये ग्रामॅटिकल एरर. जनरली एसएससी, स्टाफ सिलेक्शन लेवल, सीजीएल ला, बँकिंगला असल्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. आणि तुम्ही बघा, स्टडी करून बघा, या अगोदर सीजीएल लेवलला विचारलेले बरेचसे असे प्रश्न आहेत, बरेचसे वन वर्ड फॉर सबस्टिट्यूशन्स आहेत, बरेचसे अँटोनिम सिनोनिम्स आहेत, बरेचसे ग्रामॅटिकल स्ट्रक्चर जे स्पॉटिंग एररचे प्रश्न आहेत. सीजीएल लेवलचे बरेचसे असे प्रश्न आयोगाने एमपीएससी, राज्यसेवेमध्ये किंवा कंबाईनच्या परीक्षेमध्ये आपल्याला बरेचसे शब्द किंवा वाक्य सुद्धा ऍज इट इज आपल्याला वाचायला मिळतात. तर या अगोदर हा प्रश्न सेंटरला विचारलेला आहे आणि आयोगाने सुद्धा प्रश्न घेतलेला आहे. तर विद्यार्थ्या म्हणूनच महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला न्यूमेरिकल ऍडजेक्टिव्हचा ऑर्डर, क्रम जो आहे तो क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि तो क्रम 1 to 3 म्हणजे अगोदर ऑर्डिनल, नंतर कार्डिनल आणि त्यानंतर मल्टिप्लिकेटिव्ह नंबर. जसं उदाहरण जर घ्यायचं असेल तर नोट करून घ्या. दी फर्स्ट 2, जर मी म्हटलं दी 2 फर्स्ट, हा रॉंग आहे. दी फर्स्ट 2 chapters of this book is informative. पुन्हा नोट करून लिहून घ्या तुम्ही. मी अगोदर एक रॉंग सेंटेन्स सांगतोय. दी 2 फर्स्ट chapters of this book are informative. करेक्शन करून घ्या. दी 2 फर्स्ट chapters of this book are informative. तर जर का असल्या प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला आहे आणि म्हटलंय की या दिलेल्या सेंटेन्सला करेक्ट करा किंवा कुठला पार्ट जो आहे डिव्हिजन करून कुठला पार्ट हा ग्रामॅटिकली इनकरेक्ट आहे, तर विद्यार्थ्यांना ही जर ट्रिक आपल्या लक्षात जर असेल, कारण या ठिकाणी सुद्धा 2 डिफरंट न्यूमेरिकल ऍडजेक्टिव्ह आर यूज्ड टुगेदर. या दिलेल्या सेंटेन्स मध्ये 2 वेगवेगळे न्यूमेरिकल ऍडजेक्टिव्ह एकत्रित वापरलेले आहेत. म्हणून त्याचा क्रम जो आहे तो क्रम हा ओसीएम या ऑर्डरने असायला पाहिजे. म्हणूनच या दिलेल्या सेंटेन्स मध्ये तुम्ही लिहिलेलं जे वाक्य त्या दिलेल्या सेंटेन्स मध्ये दी फर्स्ट हा शब्द अगोदर असावा आणि टू हा नंतर. म्हणजेच करेक्ट वाक्य काय म्हणेल? दी फर्स्ट 2 chapters of this book are informative. That is grammatically correct. तर विद्यार्थ्यांनो हा पॉइंट अगदी महत्वाचा पॉइंट आहे, तुम्ही लक्षात ठेवा. Now let's study the next kind of adjective and that is demonstrative. याला आपण दर्शक विशेषण सुद्धा असं म्हणतो. तुम्ही म्हणाल सर अशा प्रकारचे प्रकार आम्ही सर्वनाम प्रोनाउन या चॅप्टर मध्ये सुद्धा आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन बघितलंय हो, परंतु दोघांमधला फरक आहे. जेव्हा शब्दामध्ये नसेल परंतु जेव्हा वाक्यामध्ये वापरला जातोय तो शब्द त्यावेळेला मात्र आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह या दोघांमधला आपण फरक दिलेल्या सेंटेन्स मध्ये वापर केल्यानंतर मात्र आपण दोघांमधला फरक आपण समजू शकतोय आणि क्लिअरली समजू शकतोय. तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनचे देयर आर 2 काइंड्स ऑफ डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. दर्शक विशेषणाचे सुद्धा 2 प्रकार आहेत. डेफिनिट निश्चित दर्शक विशेषण आणि दुसरा प्रकार आहे इनडेफिनिट म्हणजेच अनिश्चित दर्शक विशेषण. आपण बघूया
डेफिनेट डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये येणारे शब्द कोणते? यामध्ये येतंय धीस झालंय, दॅट, these, those, such, the other. These are definite demonstrative adjective. आणि indefinite demonstrative adjective मध्ये येतंय some झालंय, any झालंय, a. बघा तुम्ही म्हणाल सर a आणि आर्टिकल. हो, a आणि आर्टिकल पण आहे, परंतु a आणि an ऍडजेक्टिव्ह प्रमाणे सुद्धा कार्य करत आहे आणि तेही डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह प्रमाणे कार्य करत आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं ए अँड डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह सुद्धा आहे. ए अँड सर्टेन, अदर, सच, ए सर्टेन. दीज आर इनडेफिनेट डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. ही लिस्ट तुम्हाला बऱ्याचशा पुस्तकामध्ये वाचायला मिळणार नाही. मी इथे प्रयत्न केला आहे सर्व शब्द घेण्याचा, परंतु यामध्ये आणखी काही शब्द ऍड होऊ शकतात. तर त्याकरता तुम्हाला द सिक्रेट ऑफ इंग्लिश हे ग्रामरचं पुस्तक तुम्हाला खूप सपोर्टिंग पुस्तक आहे, ते अवश्य तुम्ही ते पुस्तक वाचा. त्यामध्ये आणखी तुम्हाला यामध्ये कलेक्शन मिळेल. तर अशा प्रकारे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्हचे दोन प्रकार. तर पुन्हा माझा प्रश्न तोच आहे की तुम्ही विचार कराल की सर आम्ही ठीक आहे ना, तर आम्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातनं हा जो घटक आहे, हा प्रकार जो आहे, या प्रकारावरती एक्झाम मध्ये प्रश्न कसल्या प्रकारचा विचारला जाऊ शकतोय? होऊ शकतंय की तुम्हाला दीज, दोज एखादं सेंटेन्स दिला जाईल आणि त्या सेंटेन्स मध्ये धीस, दॅट वगैरे अशा प्रकारे शब्द दिला जाईल. आणि आपण अगोदरच बघितलंय की धीस, दॅट, धीस, दोज हा प्रोनाउन सुद्धा आहे. परंतु लक्षात ठेवा की जर यानंतर लगेच तुम्हाला नामाचा शब्द जर दिसत असेल, जर या शब्दानंतर नामाचा शब्द दिसत असेल तर ते विशेषण असतं. तर कोणतं विशेषण? डेमॉन्स्ट्रेटिव्ह. तर यामध्ये सुद्धा आपल्याला फरक करता आला पाहिजे. कधी काही होऊ शकतं की डेमॉन्स्ट्रेटिव्ह चे उपप्रकार सुद्धा विचारले जाऊ शकतात. म्हणजे डेफिनेट आहे का इनडेफिनेट आहे? तर यामध्ये सुद्धा आपल्याला डेफिनेट आणि इनडेफिनेट मध्ये, कारण अपडेट होणं फार आवश्यक आहे. दिवसेंदिवस राज्यसेवेमध्ये विचारले जाणारे प्रश्न बघा, तुम्ही मागील 5 वर्षाचे प्रश्न बघा आणि मागील 1-2 वर्षाचे प्रश्न बघा, फार अपडेट प्रश्न झालेला आहे. म्हणून आपल्याला नेमकी केवळ 5 वर्षा अगोदर विचारलेले प्रश्न त्यालाच घेऊन आणि त्यालाच टार्गेट घेऊन जर आपण राज्यसेवेचा जर अभ्यास करत असेल तर मला असं वाटतं की आपण कुठेतरी चूक करीत आहे. तर शक्यतो आपल्याला खूप अपडेट, म्हणजे 20ची परीक्षा एक्झाम जर द्यायची आपल्याला 17, 18, 19 या वर्षाचं जे अपडेट झालेलं सिलेबस, मला तर असं वाटतं 17 पासून मधील काळामध्ये किंवा मागील वर्षामध्ये काय पॅटर्न विचारला, त्या पॅटर्नला लक्षात ठेवून, त्याला टार्गेट ठेवून आपल्याला त्या विषयाची, त्या घटकाची आपल्याला स्टडी करायची असते. तर होऊ शकतंय की तुम्हाला यामध्ये आणखी सविस्तर असा डेप्थमध्ये जाऊन डिटेलमध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्हचे शब्द सुद्धा तुम्हाला पाठांतर करावं लागेल. तर विद्यार्थ्यांना महत्वाचा एक ट्रिक तुम्हाला इथे सांगतोय. होऊ शकतंय की हा एक्सपेक्टेड प्रश्न, असं गृहीत म्हणा की हा मी जो पॉइंट तुम्हाला इथे डिनोट करणार आहे दॅट इज एक्सपेक्टेड क्वेश्चन, अपेक्षित प्रश्न आहे. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह काही शब्द असे आहेत की ज्यामध्ये धीस, दॅट अंडरलाईन करून घ्या किंवा या शब्दाला वेगळे करून सुद्धा तुम्ही लिहू शकता. यामध्ये धीस झालं, दॅट झालंय, त्यानंतर ए, अँड, अनादर, सच, ए आणि ए सर्टेन. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जे मी शब्द सांगितले तुम्हाला धीस, दॅट, ए अँड, अनादर, सच, ए आणि ए सर्टेन, या विशेषणानंतर येणारं नाम जे राहतं ते नेहमी सिंग्युलर असतंय आणि त्याकरिता वापरल्या जाणारं क्रियापद, वर्ब जे राहतंय ते सुद्धा क्रियापद सिंग्युलर वापरावे, म्हणजेच एकवचनी क्रियापद वापरावे. पुन्हा नोट करून घ्या, these are selected word, अंडरलाईन केलेले शब्द असे सिलेक्टेड आहे. which take, जे शब्द नेहमी सिंग्युलर नाउनला कॅरी करतात, यानंतर वापरलं जाणारं नाव, नामाचा शब्द हा नेहमी सिंग्युलर असावा आणि त्याकरिता वापरलेलं क्रियापद सुद्धा नेहमी सिंग्युलर वापरावं. हा पॉइंट लक्षात ठेवा. स्पॉटिंग एरर मध्ये असल्या प्रकारचे प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. ओके, जसं फॉर एक्झाम्पल सच ए बुक्स, बिलकुल चुकीचं आहे.
such a book, such a boy, a certain book. That's correct. A certain books जर म्हटलंय तुम्ही तर दॅट इज ॲब्सोल्युटली रॉंग. म्हणजेच काय करेक्ट आहे? ए सर्टेन बुक, BOOK बुक सिंग्युलर. ओके, ए चा वापर जर केला नाही, सर्टेन केवळ आपण सर्टेन वापरला, सर्टेन बुक्स. सर्टेन जर वापरला तर त्यानंतर नेहमी नाव प्लुरल वापरायचं. म्हणजेच महत्वाची गोष्ट, जे अंडरलाईन केलेले जे शब्द आहे यानंतर येणारं नाव जे राहतंय, नावाचा शब्द जो राहतो सिंग्युलर वापरावा आणि इतर उरलेले जे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्हचे जे शब्द आहेत त्यानंतर येणारं नाउनचा शब्द हा नेहमी प्लुरल वापरावा. म्हणजे मी इथेच तुमचं एक आयडिया क्लिअर करून देतोय. ए सर्टेन बुक सिंग्युलर, BOOK. परंतु जर का मी इथे सर्टेन हा शब्द वापरलाय, केवळ सर्टेन वापरला, सर्टेन बुक, BOOK बुक असा प्रयोग करणे चूक आहे. सर्टेन बुक्स, S म्हणजे बुकचा प्लुरल फॉर्म वापरावा लागेल. त्याचप्रमाणे सच बॉयज, सच बुक्स, परंतु सच ए जर वापरलाय तर ए नंतर मात्र येणारं नाव सुद्धा, नावचा शब्द हा सिंग्युलर वापरावा. हा पॉइंट अगदी, दिस पॉइंट इज टू बी नोटेड. दॅट इज समवॉट अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. Yes students, got it? Now let's study the next kind of adjective and that is distributive, विभाजक. तुम्ही म्हणाल सर आपण विभाजक सर्वनाम सुद्धा बघितलंय. हो, तर डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह बघत आहे आणि डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये पुन्हा प्रोनाउन मध्ये सुद्धा हे शब्द होत आहे. इच, एव्हरी, ईदर, नीदर एक शब्द ऍड झालाय. इच अँड एव्हरी, तिथे आपण 4 बघितलं, इच, एव्हरी, ईदर, नीदर. परंतु या ठिकाणी डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये एक शब्द आपण इथे ऍड करीत आहे, इच अँड एव्हरी. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये इच, एव्हरी, इच अँड एव्हरी हे 3 शब्द, हे 3 विशेषण याचा वापर हा 2 करिता किंवा 2 पेक्षा अधिकाकरिता सुद्धा केला जातो. दिस पॉइंट इज टू बी नोटेड. नोट करून घ्या. काय म्हटलंय? इच, एव्हरी, इच अँड एव्हरी या विशेषणाचा उपयोग, यूज हा 2 किंवा 2 पेक्षा अधिक नामाकरिता केला जातो. ओके, परंतु ईदर आणि नीदर या विशेषणाचा, या डिस्ट्रीब्युटिव्ह विशेषणाचा उपयोग हा केवळ केला जातो ओनली फॉर 2, दोघांकरिता. हा फरक लक्षात असू द्या, कारण बरेचदा प्रश्न अशा प्रकारे किंवा तुम्हाला फिल इन द ब्लँक्स, यूज ॲप्रोप्रिएट किंवा प्रॉपर ऍडजेक्टिव्ह अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा मात्र ऑप्शन मधून यापैकी शब्दांची आपल्याला निवड सुद्धा करता यायला पाहिजे. किंवा चुकीचे वाक्य, करेक्ट किंवा इनकरेक्ट जे वाक्य राहतात ते वाक्य सुद्धा आपल्याला ओळखता आला पाहिजे. कोणतं वाक्य चुकीचं आहे, कोणतं वाक्य बरोबर आहे. तर त्याकरिता हे महत्वाची एक ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवायची. सो डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन, डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. सो डियर स्टुडंट, नाउ लेट्स स्टडी द नेक्स्ट काइंड, नेक्स्ट टाइप ऑफ ऍडजेक्टिव्ह, दॅट इज द इंट्रॉगेटिव्ह. पुन्हा तुम्ही विचार करा, मी थोडंसं रिमाइंडर देत आहे तुम्हाला, कारण इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन सुद्धा आपण मागील चॅप्टर मध्ये इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन सुद्धा बघितलंय. आता तोच प्रकार इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह बघत आहे आपण. या ठिकाणी आपण इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह बघत आहे. तिथे सर्वनाम होतंय, इथे विशेषण आहे. तर विद्यार्थ्यांनो इथे मात्र महत्वाची गोष्ट ही आहे, इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन W किंवा H या शब्दाने होणारे जे वाक्य जे राहत आहे ते इंट्रॉगेटिव्ह राहतात. मग प्रोनाउन, तिथे आपण इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन बघितला आणि इथे इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून बघित आहे. तर दोघांमधला फरक मी तुम्हाला सांगतोय, कारण इथे मात्र तुम्ही बॅफल होऊ शकताय, कन्फ्यूज होऊ शकताय. कारण ऑप्शन मध्ये दिल्या जाणार की इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन सुद्धा शब्द दिला जाणार किंवा इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून. या दोघांमधला फरक सुद्धा आपल्याला माहित असणे फार गरजेचं आहे. तर इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह केव्हा ओळखायचं,
जेव्हा या डब्ल्यू किंवा याच्या शब्दावरती येणारे जे शब्द असतात, वाय झालंय, वाट झालंय, वीज झालंय, हूज झालंय, तर अशा प्रकारचे डब्ल्यू किंवा एच वरती जे शब्द आहे त्या शब्दानंतर जर का नाउनचा शब्द वापरला असेल and there must be question marks at the end of this sentence आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थ चिन्ह क्वेश्चन मार्क्स सुद्धा असं फार गरजेचं आहे. तर तेव्हाच तो शब्द जो राहतो डब्ल्यूएच वर्ड हा इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून कार्य करतोय. आपण एका उदाहरणाच्या द्वारे हा पॉइंट आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. तर विद्यार्थ्यांनो बघा, उदाहरण आहे, एक्झाम्पल आहे, विच शर्ट डू यू वांट. या दिलेल्या सेंटेन्स मध्ये हा जो प्रश्न सुरू झालेला आहे हा डब्ल्यू या शब्दापासून विच या शब्दापासून सुरू झालेला आहे आणि वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तो ऑब्विसली तुम्ही म्हणाल की सर इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन मध्ये सुद्धा आपण हा शब्द बघितला आहे, परंतु त्यामध्ये आणि यामध्ये फरक बघा काय आहे. तर यामध्ये लगेच शर्ट हा शब्द नाउनचा आहे आणि जर का या डब्ल्यू एच शब्दानंतर नाउनचा शब्द म्हणून वापरला असेल तर हे डब्ल्यूएच वर्ड नेहमी काय म्हणून समजावे, इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन कधी समजावे, जसे विच इज युअर बुक. दोघांमध्ये फरक बघा, विच इज युअर बुक या वाक्यामध्ये मात्र विचच्या नंतर इज आलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी विच जो आहे तो इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन आहे. परंतु या दिलेल्या सेंटेन्स मध्ये विच शर्ट डू यू वांट इथे मात्र विच नंतर शर्ट नाउन हा शब्द वापरलेला आहे. देअरफॉर दॅट इज अ इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि हाच दोघांमधला फरक आहे. नेक्स्ट उदाहरण बघा, इथे सुद्धा वाट हा शब्द वापरलेला आहे, इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे हा सुद्धा, कारण लगेच यानंतर येणारा शब्द वापरला जाणारा शब्द जो आहे तो बुक आहे. बुक म्हणजे नाउनचा शब्द आहे आणि नाउनचा शब्द असल्या कारणाने या दिलेल्या सेंटेन्स मध्ये सुद्धा वाट हा शब्द जो आहे तो आहे इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. खूप सारे विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत त्यांची कॉन्सेप्ट जे आहे ते कॉन्सेप्ट क्लिअर झालेले नाही, कारण बरेचसे शब्द सर्वनामाचे आणि विशेषणाचे ते सारखे दिसतात, परंतु जोपर्यंत त्या शब्दाचा वापर सेंटेन्स मध्ये केला जात नाही तोपर्यंत तसल्या प्रकारचे प्रश्न एक्झामिनर सुद्धा परीक्षेमध्ये सुद्धा तेव्हाच त्या वाक्याचा प्रकार, त्या शब्दाचा प्रकार विचारला जातो, त्या शब्दाचा वापर केला जाईल, तिथे सेंटेन्स मध्ये यूज केला जाईल आणि तेव्हा मात्र तुम्हाला त्या दोघांमधला फरक म्हणजे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन आहे की इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असल्या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो डिअर स्टुडंट्स, नाउ लेट्स स्टडी द नेक्स्ट काइंड ऑफ adjective and that is possessive adjective. याला आपण मराठीमध्ये म्हणायचं झालं तर अधिकृत. possessive adjective म्हणजे अधिकृत विशेषण. आता अधिकृत विशेषणामध्ये कोण येतं हे लक्षात ठेवा. यामध्ये येतंय जसं की माय, अवर, युअर, हिज, हर, देअर, इट्स. All these are possessive adjective. ही सारे शब्द possessive adjective आहेत. पुन्हा नोट करून घ्या, माय, अवर, यामध्ये येतंय युअर, हिज, हर, त्यानंतर THEIR, देअर आणि इट्स. ऑल दीज आर possessive adjective. तर विद्यार्थ्यांनो, तर यामध्ये उदाहरण जर घ्यायचं असेल तर या उदाहरणामध्ये बघा, दिस इज माय पेन. म्हणजे दिलेल्या या सेंटेन्स मध्ये माय जो वापरलेला आहे तो पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरलेला आहे, कारण इथे आपल्याला एक अधिकृत म्हणजे आपल्याला कोणाची पेन तर माझी पेन एक प्रकारचा पोझिशन दिसत आहे, त्याला आपण म्हणतो स्वामित्व दिसून येत आहे. म्हणून या दिलेल्या सेंटेन्स मध्ये माय जे आहे ते पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. दुसरं उदाहरण जर घ्यायचं झालं तर दीज आर अवर चेअर्स. तर या दिलेल्या सेंटेन्स मध्ये अवर जो वापरलेला आहे तो पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरलेला आहे आणि अशा प्रकारे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये येणारे बोलले जाणारे जे शब्द जे आहेत ते शब्द सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे, कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून एखादं सेंटेन्स देऊन त्या सेंटेन्स मध्ये वापरलं गेलेलं जो शब्द आहे त्या शब्दाचा तुम्हाला टाइप्स वगैरे विचारतात. म्हणून पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये वापरले जाणारे शब्द हे सुद्धा लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
And now dear students, let's study the last kind of adjective and that is emphasizing. Emphasizing त्यामध्ये आपण एक प्रकारचं जोरदार म्हटलं जातं किंवा एखाद्या सेंटेन्स मध्ये किंवा स्टेटमेंट मध्ये आपण जेव्हा जोर देतोय, जोर देणारा, दबाव टाकणारा, जबरदस्त त्याला म्हटलं जातं. जबरदस्त सुद्धा हा शब्द वापरला जातो. एम्पॅथाइज करणे म्हणजे जोर देणे. एम्पॅथायझिंग ऍडजेक्टिव्ह. तर तुम्ही म्हणाल सर एम्पॅथायझिंग प्रोनाउन सुद्धा आपण बघितलंय हो, परंतु यामध्ये एम्पॅथायझिंग ऍडजेक्टिव्ह म्हणून हा जर प्रकार आपण जर बघितला आहे तर एम्पॅथायझिंग ऍडजेक्टिव्ह मध्ये दोन शब्द येतात आणि तुम्हाला हे शब्द कुठेही वाचायला मिळणार नाही. स्टेट लेवलला तरी तुम्हाला वाचायला मिळणार नाही. मी खात्रीने सांगतो, विश्वासाने सांगतोय, द सिक्रेट ऑफ इंग्लिश तुम्ही पुस्तक एकदा रीड करा, एकदा तरी तुम्ही रीड करा. फार तुम्हाला युजफुल पुस्तक तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला उपयोगी येईल. तर विद्यार्थ्यांना एम्पॅथायझिंग ऍडजेक्टिव्ह मध्ये येतंय ओन झालंय आणि व्हेरी. जनरली तुम्हाला एकटा शब्द विचारला जाणार नाही की व्हेरी काय. व्हेरी ऍडवर्ब सुद्धा आहे. व्हेरी हा शब्द ऍडजेक्टिव्हचा सुद्धा आहे. व्हेरी ऍडवर्ब आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, परंतु आपण दिलेल्या सेंटेन्स मध्ये जो शब्द वापरला जातोय त्या शब्दामध्ये त्या शब्दाची जात, त्या शब्दाची जात कोणती आहे ती आपल्याला ओळखायची असते. आता उदाहरणाच्या द्वारे आपण इथे समजण्याचा प्रयत्न करूया. बघा, आय सॉ हिम विथ माय ओन आईज. आता या दिलेल्या सेंटेन्स मध्ये ओन हा शब्द वापरलेला आहे. ऑब्वियसली पाठांतर करून घ्यायचं. आय सॉ हिम विथ माय ओन आईज. मी त्याला आपल्या स्वतःच्या डोळ्याने, म्हणजे एक त्यात असं सुद्धा म्हटलं जात होतं की आय सॉ हिम विथ माय आईज, दॅट इज ऑल्सो करेक्ट. परंतु जर आपल्याला या सेंटेन्स मध्ये एम्पॅथाइज करायचा, एक जोर जबरदस्त वाक्य बनवायचं असेल तर आपण त्या वाक्यामध्ये एक एम्पॅथायझिंग ऍडजेक्टिव्हचा वापर करून सुद्धा त्या वाक्यामध्ये आपण जोर देऊ शकतोय. म्हणजे आता या वाक्यामध्ये एक प्रकारचा जोर आला. हो, आय सॉ हिम विथ माय ओन आईज. मी आपल्या स्वतःच्या डोळ्याने त्याला बघितलंय. दुसरं उदाहरण बघा, दिस हॅपन बिफोर हिज व्हेरी आईज. जर काही व्हेरी वापरला नसतंय तरी सुद्धा वाक्य करेक्टच होतंय. दिस हॅपन बिफोर हिज आईज. त्याच्या डोळ्यापुढे सगळं काही घडलंय. परंतु त्या वाक्यामध्ये जर ट्रेस निर्माण करायचा असेल, एम्पॅथाइज तयार करायचा असेल तर आपण व्हेरी आईज. तर या दिलेल्या सेंटेन्स मध्ये व्हेरी जो वापरलेला आहे तो एक एम्पॅथाइज ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरलेला आहे. आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आपण ऍडजेक्टिव्हचा 9th नंबरचा आपण प्रकार बघितलेला आहे. एम्पॅथायझिंग ऍडजेक्टिव्ह होऊ शकतंय. मला असं वाटतंय की तुम्हाला मार्केटमध्ये हा जो प्रकार आहे 9th नंबरचा हा कदाचित वाचायला मिळालेला नसेल किंवा मिळालेला असेल, परंतु हा 9वा प्रकार आहे ऍडजेक्टिव्हचा. आणि जे स्टुडंट हिदरटू आतापर्यंत आपण ऍडजेक्टिव्हचे जवळपास 9 काइंड्स या ठिकाणी आपण डिस्कशन केलेली आहे. आणि या लॉकडाऊनच्या ड्युरेशन मध्ये आमचा हा एक आवर्जून प्रयत्न आहे की अख्ख्या महाराष्ट्रातील विद्यार्थी जे एमपीएससीची तयारी करीत असतील किंवा विभिन्न परीक्षेकरिता तयारी करीत असतील तर त्या विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचं ते ज्ञानापासून, नॉलेजपासून वंचित राहू नये हा त्यामागचा आमचा उद्देश आहे. तर विद्यार्थ्यांनो, आम्ही हा एक प्रयत्न तुम्हाला व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला हा शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. तर मित्रांनो, जर तुम्हाला काही या चॅप्टरवरती काही क्वेश्चन विचारायचे असतील किंवा काही डाऊट्स वगैरे असतील, काही कॉन्सेप्ट जर क्लिअर इनकम्प्लीट वाटत असेल तुम्हाला, तर निश्चितच तुम्ही लेक्चर एंड मध्ये जाऊन तुम्ही आकार फाउंडेशन युट्यूबचं जे चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही त्याला त्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही आपल्या प्रतिक्रिया किंवा तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स तुम्ही तिथे मांडू शकता. आणि निश्चितच आम्ही पुढील लेक्चरमध्ये तुम्ही मांडलेले डाऊट्स किंवा तुमचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नांचा उलागडा आम्ही करण्याचा निश्चितच आम्ही प्रयत्न करू. तर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे आपण पुढील लेक्चर नंबर 6 मध्ये आपण ऍडजेक्टिव्हचाच आपण पार्ट 2 ऍडजेक्टिव्ह पार्ट 2 हा भाग कारण महत्वाचा आहे. त्यामध्ये आपल्याला युजेस ऑफ ऍडजेक्टिव्ह, कारण हा जो पार्ट हा काहीच झाला आहे, परंतु विशेषणाचे जे उपयोग जे आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याला आपण ट्रिकी लँग्वेजद्वारे काही ट्रिक्सद्वारे आपण पुढील लेक्चरमध्ये आपण इथे जरूर शिकणार आहोत. तर म्हणून आपण ऍडजेक्टिव्हचा पार्ट 2
हे सुद्धा लेक्चर अवश्य तुम्ही अटेंड करा. तर आजचं लेक्चर इथे आपण समाप्त करूया. आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. हॅव अ गुड डे.